सध्या वृत्तदर्पण चॅनल चाकोरे गाव येथे पोचले असून चैतन्य कोळेकर हे एक भाजपचे कार्यकर्ते आहेत. तर कोळेकर साहेब, या सध्याची निवडणूक आणि या निवडणुकीमध्ये डझनभर उमेदवार आहेत आणि या डझनभर उमेदवारामध्ये एक दोन असे तगडे उमेदवार आहेत की एका बाजूला उत्तम जानकर आहेत, दुसऱ्या बाजूला राम सातपुते आहेत आणि दोघेही तगडे समजले जाते. तर सध्याला ही निवडणूक तुम्हाला सोपी वाटते का किंवा भाजप यामध्ये बाजी मारू शकेल का? निवडणूक 100% सोपी आहे आणि भाजप 100% बाजू मारून नेणार. आणि तसं बघायला गेलं तर रामभाऊनी कामं छान केलेत. लोकांची अडचणी किंवा दवाखान्यांची कामं, विकास आणि प्रत्येक गावी त्यांना निधी दिलेला आहे. आतापर्यंत असं होत नव्हतं की टोटल आमदारांचा निधी प्रत्येक गावात जात नव्हता. ह्यावेळेस पूर्ण निधी पूर्ण गाव म्हणजे तालुक्यात जेवढी गावं आहेत तिथं पूर्ण निधी पोचलेला आहे. गावामध्ये काय विकास कामं केले आहेत? आता तसं बघायचं म्हणजे चाकोऱ्यात तर 2 सभामंडप आहेत त्यांचे आणि रोडवे आहेत त्यांचे. 3-4 रस्ते त्यांनी हे केले आहेत, मोठे दिले आहेत त्यांच्या आमदार फंडातून. एवढंच फक्त? हो. आणि दवाखान्याची बी आमच्या गावातली कामं झाली आहेत त्यांच्या मार्फत. काय दवाखान्याचे काय केले? म्हणजे तसं नाही का, दवाखान्यातून मदत मिळवून दिली आहे त्यांना हां, पेशंटला. एवढं सभामंडप, दवाखान्याची कामं आणि रोडची कामं आणि रोडची कामं. बाकी दुसरं? बाकी चालूच आहेत असे तसे. बरं. मग ह्याच्यातून तुम्हाला वाटतं का की पूर्ण या गावातून किंवा बरं गावाचा विचार केला तर तुम्हाला वाटतं का की ह्या एवढ्या कामावरती राम सातपुत्यांना जनतेचा कौल मिळेल म्हणून? आहे, मिळेल. फक्त इथं का तालुक्यामध्ये म्हणता? तालुक्यात पण आहे आणि चाकोऱ्यात पण मिळेल. चाकोरे आणि तालुक्यात पण? हो. बरं, ओके, धन्यवाद.